नमस्कार. चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल ह्या ठिकाणी पत्तागोबी घेतली आहे. पत्तागोबीचे आपण नेहमी वेगवेगळे पदार्थ खातोच, पण आज अगदी वेगळ्या पद्धतीनं नवीन टाईपचं करायचं आहे. चला तर सुरुवात करूया. आता ह्या ठिकाणी आपण जिरे, ओवा, लसूण घेतलेले आहेत, धने घेतलेले आहेत. चला तर आपल्याला एक थोडंसं भाजून घ्यायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण गॅसवरती पॅन ठेवले आहे, त्यामध्ये आपल्याला सुरुवातीला धने टाकून द्यायचे, ओवा आणि जिरे टाकून द्यायचे. गॅस मीडियम ठेवून आपल्याला हलकं भाजून घ्यायचे, जास्त पण भाजायचं नाही, फक्त गरम होतील इतकंच आपण ह्या ठिकाणी धने आणि जिरे, ओवा भाजून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी भाजलेले आहेत. ह्या ठिकाणी मी काही लसणाच्या पाकळ्या ज्या सोलून घेतलेल्या आहेत त्या आपल्याला टाकून द्यायचे. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा भाजल्या की आपण ह्यामध्ये हिरवी मिरची घेतली आहे थोडी, ती टाकून देणार आहोत. अगदी मसाले तर आपण नेहमीच पदार्थ खात असतो, पण आज अगदी मसाले न वापरता घरच्या बेसिक साहित्यापासून आपल्याला अगदी भन्नाट हॉटेल स्टाईलच पण हेल्दी आपल्याला आज पदार्थ बनवायचे. व्यवस्थित आता भाजून झालेला आहे, तर आपण थंड करून घेणार आहोत. थोडंसं थंड झालं की आपल्याला आता लगेच मिक्सरला काढून घ्यायचे. मिक्सरला अगदी दरदरीत आपण आता हे वाटून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी दरदरीत आपलं आता हे वाटण झालेलं आहे तयार. आता ह्या ठिकाणी एक पत्तागोबीचा गड्डा घेतलेला आहे, त्यामधला ह्या ठिकाणी मी सुरुवातीला शेंडा जे आहे ते काढून टाकणार आहे कट करून. आता ह्यामध्ये दोन आपल्याला भाग करायचे. आता ह्यामधली मी अर्धीच पत्तागोबी ह्या ठिकाणी घेणार आहे, अर्धी घेणार नाही. आता अशी खिसणी घेतलेली, खिसणीने आपल्याला सुरुवातीला खिसून घ्यायचे. अगदी योग्य पद्धत आणि पटकन खिसून होते. जर तुम्ही खिसणीने खिसत बसलात तर खूप वेळ लागतो, पण अशा चिप्सच्या खिसणीने जर खिसलं तर खूप छान बारीक साईजमध्ये आपण या पत्तागोबी कट करून घेऊ शकतो. आता ह्या आकारात मी सर्व आता गोबी ही कट करून घेणार आहे असंच. अगदी 2 मिनिटांमध्ये आपली इतकी गोबी खिसून झालेली आहे. अगदी छान लहान आकारामध्ये पातळ अशी आपली ही खिसून तयार झालेली आहे. अगदी जमल तितकं आपण पूर्ण पत्तागोबी खिसून घेतलेली आहे. आता पूर्ण पत्तागोबी आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत. अगदी मोकळी सक्क आपली ही खीस बनवून तयार झालेला आहे. आता बाउलमध्ये आपण खीस काढून घेतलेला आहे. जे काही आपण मसाल्याचं वाटण तयार करून घेतलंय ते वाटण आता ह्यामध्ये आपण सुरुवातीला टाकून देणार आहोत. आता हे वाटण टाकल्यानंतर थोडंसं आपण ह्या ठिकाणी मीठ घेतलेलं आहे. मीठ आणि मिरची आपल्या आवडीनुसार कमी जास्त ह्या ठिकाणी टाकू शकता, किंवा लाल तिखट टाकलं तरी चालते, पण मसाले आपण बाहेरचे कुठलेच ह्यामध्ये टाकलेले नाहीयेत. ह्या ठिकाणी 2 चमचे इतकं कॉर्नफ्लोअर घेतलेलं आहे आणि 2 चमचे इतकं आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. तांदूळाच्या पिठापेक्षा आपण बेसन पीठ टाकलं तरी चालते, पण तांदळाच्या पिठामुळे अगदी कुरकुरीतपणा येतो, म्हणून ह्या ठिकाणी आपण तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. आता सर्व जिन्नस आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि त्याचे असं आपल्याला गोल बनवून घ्यायचे. छोट्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही असं किंवा लांबट आकारामध्ये जरी बनवलं तरी चालतात. लहान मोठे कुठल्याही आकारात बनवा. नेहमी तर आपण मंचुरियन हा पदार्थ नेहमीच बनवतो, भरपूर मसाले सॉस घालतो, पण अगदी सॉस मसाले न वापरता अगदी मुलांना गोबीची भाजी आवडत नसेल तर असा पदार्थ करून दिला तर भरपूर ते आवडीने खातील. ह्या ठिकाणी पूर्ण आपले आता गोल आपले बनवून झालेले आहेत. कढई ठेवायची गॅसवरती आणि तेल टाकून घेतलेलं आहे. आता आपल्या गॅस मीडियम ठेवून आता सर्व गोल आपण असंच तळून घेणार आहोत. सुरुवातीला आपल्याला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे, नंतर आपण जेव्हा टाकतो त्यावेळेस आपला गॅस मीडियम ठेवून तळून घ्यायचं आहे, जे की आतपर्यंत अगदी क्रिस्पी होतील. गॅस मीडियम ठेवून तळून लगेच आपल्याला झारामध्ये फिरवायचा नाही. 1-2 मिनिटाकरता तळल्यानंतर आपण हा झारामध्ये घालणार आहोत. वरतून थोडंसं तेल टाकायचं म्हणजे लवकर तळले जातील. अगदी न बिघडता परफेक्ट हेल्दी रेसिपी बनवून तयार होते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. मधल्या वेळेत मुलांना खाण्यासाठी अप्रतिम चवीचे आहे आणि कमी साहित्यामध्ये जेव्हा पाहिजे तेव्हा आपण गोबी जर असेल तर असा पदार्थ बनवू शकतो. अगदी गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आपण डार्क तळून घेतलेले आहेत, जे आतपर्यंत क्रिस्पी क्रंची तयार झालेले आहेत. पाहताच तुम्हाला लक्षात येत असेल अगदी मस्त कुरकुरीत तळलेले आहेत. सर्व आता आपल्याला ह्याच पद्धतीने तळून घ्यायचे. आता
आता सर्व गोबीचे आपले बॉल तयार झालेले आहेत, तळून झालेले आहेत. एका प्लेटमध्ये आपण लावून घेऊ आता. अगदी फटाफट 10 मिनिटांमध्ये आपण हा पदार्थ बनवू शकतो. पूर्वतयारी न करता जेव्हा पाहिजे तेव्हा पटकन बनवता येतो. आता पूर्ण प्लेटमध्ये लावून घेतल्यानंतर आपण थोडीशी गोबी आणखीन खिसून घेतलेली आहे, जी की आपल्याला वरतून टाकायचं आहे. तुम्ही सॉसमध्ये टाकून घेतलं तरी चालते, कढईत थोडंसं सॉस टाकून जर मिक्स करून घेतलं तरी चालते. पण आज आपल्याला सुकेच बनवलेले आहेत, त्यामुळे आपण सॉसमध्ये टाकणार नाही. वरतून थोडीशी गोबी टाकलेली आहे आणि सोबत खाण्यासाठी आपण छोट्या वाटीमध्ये आता आपण सॉस घेतलेला आहे, जे की आपण सॉसला लावून असंच खाणार आहोत. अगदी परफेक्ट खमंग असे झणझणीत आपला हा गोबीचा बॉल तयार झालेला आहे. तुम्हाला आतपर्यंत दाखवते. अगदी मस्त क्रिस्पी क्रंची असे हे झालेले आहेत. सॉस सोबत खाण्यासाठी तयार आहेत. तुम्हाला हे गोबीचे बॉल कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला आणखी कुठली रेसिपी असेल ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बघेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.